विद्यार्थी मित्रांनो, लक्ष करिअर अकॅडमीच्या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मागील 10 लेक्चर मध्ये मी 10 वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स सांगितल्या आहेत। तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, आपले व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। ठीक आहे, आता पहा ट्रिक्स नंबर 11 मी तुम्हाला घेऊन आलोय कोणत्याही संख्येचा वर्ग करणे। काय करणे? वर्ग करणे। वर्ग करणे पहा आता काय करायचं? वर्ग करणे। एक्झाम्पल नंबर फर्स्ट, समजा 24 चा वर्ग करा। 24 चा वर्ग, ठीक आहे। आता हा 24 चा वर्ग कसा करायचा? 24 गुणिले 24 असा न करता कसा करणार आपण? 24 चा वर्ग काय करायचा? एकक स्थानच्या संख्येचा वर्ग करणे। 4 चा वर्ग किती आला? 16, ठीक आहे। 6 लिहिला, ओके 6। एक हातच्या ठेवा, एक हातच्या, ओके। 4 दुने 8 आणि 4 आणि 2 चा गुणाकार झाला 8, 8 ची दुप्पट 16, 16 आणि मग आता हातचे झाले किती? 17। हा 7 मांडून घ्या, पुन्हा हातच्या 1 आला, ओके। नंतर राहिली संख्या 2, 2 चा वर्ग, 2 चा वर्ग बेदुने 4 किंवा 2 चा वर्ग 4, 4 आणि 1 झाले किती? 5, ती लिहून टाकायचे 5, 576 म्हणजे आपला वर्ग झाला 576, ठीक आहे। त्याचप्रमाणे आपण दुसरं उदाहरण पाहूया, ठीक आहे। दुसरं उदाहरण घ्या पहा। दुसरं उदाहरण घ्या। काय होतं? एक संख्या घ्या कोणती पण, 38 घेतो मी। 38 चा वर्ग बरोबर किती? 38 चा वर्ग बरोबर किती? ओके। 38 चा वर्ग कसा करणार? पुन्हा त्याचप्रमाणे मागे सांगितल्याप्रमाणे एकक स्थानच्या संख्येचा वर्ग करायचा। एकक स्थानी संख्या कोणती? 8, 8 चा वर्ग झाला किती? 64, 8 8 64 झाले 4, हातचे आले 6 मांडायचे, ठीक आहे। मग सांगितल्याप्रमाणे या दोन संख्यांचा काय करायचा? गुणाकार करायचा। 8 + 24, 24 ची दुप्पट, 24 ची दुप्पट किती झाले? 8 + 8, 8 + 24, 24 ची दुप्पट झाले 48, ओके। आता पहा या दोघांची बेरीज करा। 8 आणि 6 चा 12 आणि 2 किती झाले? 14, हातच्याला 1, 54, ठीक आहे। यातला 4 इथे घ्या इकडे आणि काय घ्या? 5 घ्या हातच्या, ओके। 5 आला पुन्हा हातच्या, इथे 4 घ्यायचं, सॉरी इथे 4 घ्या, हातच्या आला 5, ओके। आणि लास्ट वन पुन्हा काय करायचं? दशक स्थानच्या संख्येचा काय करायचा आहे? वर्ग करायचा आहे। 3 चा वर्ग 9, 9 आणि हातच्या आलेले 5, 9 5 झाले 14 म्हणजे याचा गुणाकार झाला 14, 44 हा झाला तुमचा वर्ग। पहा निश्चितच सोपे आहे। आता पहा एखादी 3 अंकी संख्या असू द्या, 3 अंकी संख्येला गुणायचंय। कोणत्या संख्येला? 3 अंकी संख्येला किंवा 3 अंकी, सॉरी 3 अंकी संख्येचा वर्ग करायचा आहे। कोणत्या? 3 अंकी संख्येचा वर्ग करायचा, तो कसा करणार पहा। आता पहा 112 चा वर्ग कितीचा? 112 चा वर्ग, ठीक आहे। आता 112 चा वर्ग कसा करणार? एकक स्थानच्या मागे सांगितल्याप्रमाणे एकक स्थानच्या संख्येचा पहा, एकक स्थानच्या संख्येचा वर्ग करायचा। 2 चा वर्ग 4, ओके। आता राहिली संख्या 11 आणि 2, ठीक आहे। या दोन संख्या झाल्या, एक 11 आणि इकडची किती? 2। पहा हातच्या आला एक 11 नाही आलेला, 11 दुने 22, 11 दुने किती? 22 आणि 22 चे आपण काय करत असतो? या दोन संख्यांचा गुणाकार करून यांची दुप्पट करायची। 11 दुने 22, 22 ची दुप्पट 44, हातच्या किती आले? पुन्हा 4 आणि लास्ट वन ती उरलेली संख्या कोणती? 11, त्या 11 चा वर्ग करायचा 121, 121 मध्ये तो हातच्या मिळवायचा म्हणजे किती झालं? 125, 121 आणि 4 झाले 125 म्हणजे माझा वर्ग झाला 12544। त्याप्रमाणे अजून एक उदाहरण पाहूया। 121, ठीक आहे। 121 चा वर्ग करा, ठीक आहे। 121 चा वर्ग कसा करणार? एकक स्थानच्या संख्येचा वर्ग करा। 1 चा वर्ग किती आला? 1, ठीक आहे। नंतर संख्या राहिली 12 आणि 1 झाली, या दोन्हीचा काय करायचा? गुणाकार। 12 1 12, 12 दुने 24, दुप्पट केल्यानंतर उरला 4, हातच्या पुन्हा 2, 24 झाले, 4 इथे मांडले 2, हातच्या मांडला। 12 चा वर्ग किती झाला? 144, 12 चा वर्ग 144 आणि 2 किती झाले? 144 आणि 2 किती झाले? 146 म्हणजे माझा वर्ग झाला 14641। धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला माझी ही वर्ग करण्याची मेथड किंवा ही ट्रिक जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, आपले व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा।